मध्यानाच्या काळामध्येच महायुतीचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं आणि आम्हा सर्व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना धक्कादायक अशी ही घटना होती। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे अतिशय संवेदनशील असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या निवडणुकांमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही देवेंद्रजींना नेहमी पाहतो। त्यावेळेला मोठ्या निवडणुका असो किंवा छोट्या निवडणुका असो, कार्यकर्त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्ता आणि पार्टीची विचारधारा जिंकली पाहिजे म्हणून देवेंद्रजी रात्रीचा दिवस करतात। परंतु अजितदादांची झालेली घटना आणि या सगळ्या घटनेच्या नंतर त्यांनी आम्हा पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रचार सभा घ्यायच्या नाहीत किंवा कोणताही मिरवणुका जल्लोष करायचा नाही। आपण ही निवडणुका अतिशय संघटनात्मक दृष्ट्या मायक्रो लेवलवरती कार्यकर्ता बूथवरती जसा काम करतो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी लढाव्यात असा त्यांनी विचार केला। आणि खरं तर देवेंद्रजींसारखा संवेदनशील नेता ज्यावेळेला असं सांगतो त्यावेळेला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच दिशेने जाण्याचं ठरवलं। आजचा हा निकाल हा खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 11 वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, या 11 वर्षामध्ये प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे